नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू आणि नारायणी किचनमध्ये काहीतरी काम करत असतात. आता नारायणी इंदूला म्हणते की हा टिफिन मी रायाला देऊन आले, असं म्हणून नारायणी तिथून निघून जाते. आता नारायणी तिथून निघून गेल्यावर इंदूला एकटीलाच किचनमध्ये बघून तिथे गोपाळ येतो आणि इंदूला म्हणतो की मला कोणी चहा देणार आहे का? यावर इंदू काहीच उत्तर देत नाही. तेव्हा गोपाळ तिथेच असणाऱ्या एका खुर्चीवर बसतो आणि जोरात म्हणतो की कोणी चहा देणार आहे का, की नारायणी ताईला सांगू. तेव्हा इंदू रागातच गोपाळसाठी चहा घेऊन येते. आता इंदू गोपाळच्या समोर चहाचा कप ठेवते. तितक्यात आता गोपाळ तिचा हात पकडतो. तेव्हा इंदू खूप रागाने गोपाळकडे बघायला लागते आणि रागातच तिचा हात गोपाळच्या हातातून सोडवते आणि खूपच रागाने गोपाळकडे बघायला लागते आणि रागातच किचनजवळ येऊन परत तिचं काम करायला लागते. आता हे बघून गोपाळला खूपच राग आलेला असतो. आता गोपाळ रागातच तो गरम चहा स्वतःच्या हातावर ओतून घेतो आणि जोरात ओरडायला लागतो. तेव्हा इंदू खूप आश्चर्याने गोपाळकडे बघायला लागते आणि गोपाळच्या हातावर चहा सांडलेला बघून इंदू खूपच घाबरून जाते आणि धावतच गोपाळजवळ येते आणि गोपाळच्या हाताला फुंकर मारायला लागते. इंदू खूपच घाबरलेली असते. आता तितक्यात तिथे नारायणी किचनच्या दिशेने येत असते. तितक्यात गोपाळचं लक्ष नारायणीकडे जातं. गोपाळच्या लक्षात येतं की नारायणी इकडेच किचनच्या दिशेने येते. तेव्हा गोपाळ नाटक करत इंदूला स्वतःजवळ ओढून घेतो आणि इंदूला काहीच कळत नाही की गोपाळ नक्की असं का वागतोय. आता नारायणी गोपाळ आणि इंदूला असं एकमेकांजवळ बघून खूपच शॉक होऊन त्या दोघांकडेही बघायला लागते. आता गोपाळ इंदूकडे बघत असतो आणि इंदू खूपच घाबरून गोपाळकडे बघत. आता गोपाळ नारायणीला अचानकच बघितलं असं नाटक करत इंदूला बाजूला करतो आणि इंदूला म्हणायला लागतो, इंदू अगं काय करतेस तू? तुझं लग्न झालंय, जरा स्वतःवर कंट्रोल ठेव. आता गोपाळचं हे बोलणं ऐकून इंदू खूपच शॉक होऊन गोपाळकडे बघायला लागते. आता नारायणीला सुद्धा काय चाललंय काहीच कळत नसतं आणि ती खूपच शॉक होऊन इंदू आणि गोपाळकडे बघत असते. आता गोपाळ इंदूला म्हणतो, अगं इंदू स्वतःवर कंट्रोल ठेव, लग्न झाले तुझं, विसरू नकोस, कुणी बघितलं तर हे बरं दिसत नाही. असं म्हणून तो किती साधा आहे, सज्जन आहे असा आवाहून तिथून निघून जातो. इंदू मात्र हे सगळं बघून खूपच घाबरलेली असते आणि विचारात पडलेली असते. आता इंदू नारायणीकडे बघायला लागते आणि तिला स्वतःचीच खूप लाज वाटते आणि ती तिथून निघून जाते. आता करिश्मा हे सगळं लपून बघत असते आणि तिला गोपाळचं सगळं सत्य माहिती असतं आणि हे बघून करिश्मा खूपच खुश झालेली असते आणि ती मनातच म्हणते की माझा गोपाळ लहानपणापासूनच हुशार आहे, त्याने त्या इंदीला चांगली अद्दल घडवली, वा असं म्हणून ती हसायला लागते. तर आता यानंतर आपण पाहतो की गोपाळ त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि त्याच्या हातावर त्याने जो चहा सांडलेला असतो त्या हाताला तो मलम लावत असतो. आता तितक्यात तिथे करिश्मा येते आणि गोपाळला म्हणायला लागते की डॉक्टर साहेब आत येऊ का? तेव्हा गोपाळ म्हणतो की हो ये. आता करिश्मा गोपाळजवळ येते आणि गोपाळला म्हणते की तुम्ही आज जे काही केलं ना डॉक्टर साहेब ते खरंच खूप उत्तम केलं. यावर गोपाळ म्हणतो की कशाबद्दल बोलतेस तू आणि तुझं इथे काय काम आहे, कशासाठी आलेस इथे? यावर करिश्मा म्हणते की कसं आहे ना, मांजराने डोळे बंद करून दूध पिलं ना तरी त्याला पाहणारं कोणीतरी असतं. तुम्ही त्या इंदीला चांगलीच अद्दल घडवली बरं का पण डॉक्टर साहेब. तेव्हा गोपाळ रागाने करिश्माकडे बघायला लागतो आणि तिथून जायला लागतो. तेव्हा करिश्मा म्हणते की हो डॉक्टर साहेब तुम्ही काय करताय कळतंय मला, म्हणजे मीही तुम्हाला मदत करू शकते. तसंही तुम्ही डॉक्टर आणि मी तुमची नर्स, आपण दोघीही मिळून त्या इंदीला चांगलीच अद्दल घडवू शकतो. तुम्हाला माझी काही मदत लागली ना तर सांगा मला. तेव्हा गोपाळ करिश्माकडे बघायला लागतो आणि तो तिथून निघून जातो. आता गोपाळ गेल्यावर करिश्मा हसायला लागते आणि मनातच म्हणते की गोपाळ आहेच हुशार. तर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू तिच्या रूममध्ये येते. आता आदूसुद्धा तिथेच असतो आणि आदू तिला सांगतो की व्यंकू महाराज आषाढीचं कीर्तन करणार नाही आहेत वाटतं. तेव्हा इंदू आदूला म्हणते की काय बोलतोय साधू, आपले व्यंकू महाराज आषाढीचं कीर्तन करणार नाही आहेत, कसं शक्य आहे हे? प्रत्येक आषाढीला व्यंकू महाराजच कीर्तन करतात आणि जे वारकरी आहेत आषाढीचं कीर्तन ऐकण्यासाठी येतात आणि व्यंकू महाराजच नाही म्हणतायत. यावर आदू म्हणतो की हो. तेव्हा इंदू म्हणते की अरे व्यंकू महाराजांचं कीर्तन हे फक्त कीर्तन नाही आहे, ते लोकांसाठी एक मार्गदर्शन आहे. ते लोकांना जे काही सांगतात त्यामुळे कितीतरी लोकांना जगण्याची उमेद मिळालेली आहे आणि व्यंकू महाराजांचं कीर्तन करणार नाही आहेत म्हटल्यावर कसं शक्य आहे ते?
आता मला व्यंकू महाराजांशी बोलायलाच हवं. तेव्हा आदू म्हणतो की हो बोल तू, आणि व्यंकू काका नक्की ऐकतील तुझं. तर आता यानंतर आपण पाहतो की इंदू व्यंकू महाराजांच्या रूममध्ये येते. तेव्हाच आता तिथे शकुंतला शांतपणे झोपलेली असते. तेव्हा इंदू शकुंतलाकडे खूप प्रेमाने बघायला लागते आणि मनातच म्हणते की काकीला आत्ताच झोप लागलेली दिसते, किती शांत झोपल्यात, आणि व्यंकू महाराज इथे नाही आहेत, म्हणजे ते मंदिरातच असतील, मंदिरात जाऊन बघते. असं म्हणून इंदू मंदिरात जाण्यासाठी म्हणून घरातून बाहेर येते. तर तिथेच इंदूला व्यंकू महाराज दिसतात. आता व्यंकू महाराज कसल्या तरी विचारात मग्न असतात. तेव्हाच इंदू व्यंकू महाराजांना आवाज देते. तरीही व्यंकू महाराजांचं इंदूकडे लक्ष नसतं. आता इंदू व्यंकू महाराजांजवळ येते आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवते. तेव्हा व्यंकू महाराज इंदूकडे बघायला लागतात आणि म्हणतात की काय गं इंदू, कधी आलीस तू? तेव्हा इंदू व्यंकू महाराजांना म्हणते की जेव्हा तुम्ही विचारात मग्न होता ना तेव्हाच आले मी. काय झालं महाराज, कसला विचार करताय तुम्ही? तुम्ही आषाढीचं कीर्तन करणार नाही आहे का? तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की नाही, यावेळी मी आषाढीचं कीर्तन नाही करणार. तेव्हा इंदू व्यंकू महाराजांना म्हणते की महाराज तुम्हीच म्हणता ना की कीर्तनात खंड पडू द्यायचा नाही. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की नाही, यावेळी मला जमणार नाही. तेव्हा इंदू व्यंकू महाराजांना समजावत म्हणते की महाराज असं खचून जाऊन नाही चालणार, असं विठुरायावर राग धरू नका. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की इंदू अगं मग काय करू मी तुला सांगितलं ना की मला आता विठुरायाचं कीर्तन करायला नाही जमणार, या आषाढीला तरी शक्य नाही. तेव्हा इंदू म्हणते व्यंकू महाराज मी तुमच्याकडे बघूनच मोठी झाली. तुम्ही मला प्रत्येक वेळी संकटात सांगितले की विठुराया आपल्या पाठीशी नेहमी उभा आहे, आणि आपला विठुराया असताना आपण कशाला काळजी करायची, विठुरायाच्या चरणी आपली सगळी काळजी वाहून द्यायची. यावर व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की अगं लहानपणापासून आणि नेहमीच मी विठुरायाची सेवा केली आहे ग इंदू, विठुरायाचं कीर्तन केलंय, भजन केलंय, लोकांची सेवा करत आलोय, आणि विठुराया माझी फक्त परीक्षाच घेत आलाय ग. माझा पोटचा मुलगा गोपाळ, त्याच्या मनात माझ्याविषयी काय विचार आहेत, तो माझ्याशी कसा वागतोय हे तर तू बघतेच आहेस ना, आणि तेही कमी होतं का? तर आता त्याने शकुंतलाची सुद्धा ही अवस्था केली आहे. आणि कसा आहे ना इंदू, आता विठुरायाची परीक्षा घेतोय ना माझी, त्या परीक्षेला थकलोय ग मी. तेव्हा इंदू व्यंकू महाराजांना समजावत म्हणते की महाराज विसरू नका, विठुराया आपला पाठीराखा आहे, आणि विठुराया असताना शकुंतला काकीला काही होणार नाही, तुम्ही काळजी नका करू. यावर व्यंकू महाराज म्हणतात की इंदू आता मला हे सगळं सहन होत नाही आहे ग, आणि शकूची ही अशी अवस्था मला नाही बघवते. विठुरायाची सेवा करत असताना हसत मुखाने शकूने मला साथ दिली आहे ग, तिने प्रत्येक वेळेस मला धीर दिला आहे, आणि ती होती म्हणून मी विठुरायाची सेवा करू शकलो आहे, आणि आज तिची ही अवस्था मला बघवत नाही आहे. तेव्हा इंदू व्यंकू महाराजांना म्हणते की महाराज तुम्ही जर असं खचलात तर आम्ही कुणाकडे बघायचं? अहो तुम्हीच आम्हाला जगण्याचं बळ दिले ना, विठुराया आहे हे तुम्ही आम्हाला सांगितले. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की विठुरायाचं कीर्तन काय ग, आता तर मला विठुरायाच्या अस्तित्वावरच संशय यायला लागलाय. तेव्हा इंदू व्यंकू महाराजांना म्हणते की असं बोलू नका महाराज, विठुराया आहे हे मी तुमच्याकडूनच शिकले, त्याला मी अनुभवले, त्याची भक्ती, त्याचं अस्तित्व, आणि तुम्ही सांगितलंय म्हणूनच मी हे करू शकले, विश्वास ठेवू शकले, आणि आता तुम्ही असं म्हणता हे बरोबर नाही आहे महाराज. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की मला बाकी काही माहिती नाही आहे, मी या आषाढीला कीर्तन करणार नाही आहे. तेव्हा इंदू व्यंकू महाराजांचा हात हातात घेत व्यंकू महाराजांना म्हणते की महाराज असं बोलू नका, विठुराया आपला पाठीराखा आहे. आणि इंदू म्हणते की विठुराया, आणि ती आशेने व्यंकू महाराजांकडे बघायला लागते. तिला असं वाटतं की व्यंकू महाराजांनी लगेच नेहमीसारखं पाठीराखा म्हणावं, पण व्यंकू महाराज काहीच बोलत नाहीत, आणि इंदूच्या हातातून त्यांचा हात काढून घेतात आणि विठुरायाच्या मंदिराकडे रागाने बघायला लागतात आणि तिथून निघून जातात. तेव्हा इंदूला खूपच वाईट वाटतं. तर आता यानंतर आपण पाहतो की इंदू तिच्या रूममध्ये येते. आता आदू तिथेच मोबाईलमध्ये काहीतरी बघत असतो. आता इंदू विचार करत तिथेच उभी राहते आणि व्यंकू महाराजांचं बोलणं तिला सतत आठवत असतं. आता तितक्यात आदूचं लक्ष इंदूकडे जातं आणि आदू इंदूला म्हणतो की इंदू अगं कसला विचार करतेस आणि काकाला भेटलीस का तू? तेव्हा इंदू आदूकडे बघायला लागते आणि आदूला म्हणते की आदू तुला कधी वाईट स्वप्न पडलंय का रे? तेव्हा आदू इंदूला म्हणतो की हो खूप वेळा वाईट स्वप्न पडलंय मला.
अगं आपण लहान होतो तेव्हा ते साडीवालं दाढीवालं भूत आलं नव्हतं का, तेव्हा तर प्रत्येक दिवशी वाईट स्वप्न पडायचं मला, तेव्हा खूप घाबरायचो. पण आता तसं नाही आहे ना, आता आपण मोठे झालो आहे ना, आता नाही पडत मला वाईट स्वप्न. पण मला सांग, तू असं का विचारतेस, तुला काही वाईट स्वप्न पडलं आहे का? तेव्हा इंदू आदूला म्हणते की हो, खूप वाईट स्वप्न पडले, तेही जागेपणी. तेव्हा आदू आश्चर्याने इंदूला म्हणतो की कशाबद्दल बोलतेस तू इंदू? तेव्हा इंदू आदूला सांगायला लागते की अरे आदू, मी आता व्यंकू महाराजांना भेटले आणि ते जे काही मला बोलले ना, ते ऐकून माझा विश्वासच बसत नाही आहे. तेव्हा आदू इंदूला विचारतो की काय म्हणाले काका? तेव्हा इंदू आदूला सांगते की ते आषाढीचे कीर्तन करायला नाही म्हणतायत. अरे आदू, कीर्तन करायलाच काय, ते विठुरायाच्या अस्तित्वावर सुद्धा शंका निर्माण करतायत. तेव्हा आदू इंदूला समजावत म्हणतो की काळजी नको करूस, अगं आता काका जरा खचलाय ना, आणि आता या परिस्थितीत त्याला आपण साथ दिली पाहिजे ना. आणि तुला तर व्यंकू काकाचा स्वभाव माहितीच आहे, अगं त्याची विठुरायावरची श्रद्धा कधीही हलणार नाही. तू व्यंकू काकाला जरा वेळ दे, तू नको काळजी करूस. तेव्हा इंदू म्हणते की आदू, मला या सगळ्या गोष्टीवर विश्वासच बसत नाही आहे रे. तेव्हा आदू म्हणतो की ही सगळी विठुरायाच आपली परीक्षा घेत असेल तर विठुराया फक्त व्यंकू काका किंवा शकुंतला काकीची परीक्षा घेत नाही आहे, तर पूर्ण दिग्रजकरांच्या भक्तीची परीक्षा घेत आहे. तेव्हा इंदू आदूला विचारते की म्हणजे? तेव्हा आदू इंदूला म्हणतो की आता वारकरी मंडळी आपल्या गावातून जात असताना आपल्या विठूच्या मंदिरात थोडा वेळ विश्रांती घेतात, आपण त्यांची सेवा केली पाहिजे, भक्तिभावाने त्यांना साथ दिली पाहिजे, आणि आपण आपली विठुरायावरची आपली श्रद्धा ढळू द्यायला नको. तेव्हा इंदू खूप खुश होते आणि म्हणते की आदू, अरे तू तर अगदी माझ्या मनातलं बोललास. तेव्हा आदू इंदूला म्हणतो की मी राहतोच तुझ्या मनात. तेव्हा इंदू हसायला लागते आणि आदूला म्हणते की बरं, अजून आपण खरंच वारकऱ्यांची सेवा केली पाहिजे रे आदू, त्यांना मदत केली पाहिजे. तेव्हा आदू म्हणतो की हो नक्की, आपण उद्यापासूनच त्यांची मदत करूया आणि सेवाही करूयात. तेव्हा इंदू खूपच खुश होते आणि आदूला मिठी मारते. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.